गाईस तर आज लास्टचा दिवस आहे. एक नंबर. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग. गाईज तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गाईज तर आज लास्टचा दिवस आहे, म्हणजेच आज आपल्याला थोडं फिरायचं आहे इकडे तिकडे कोल्हापूरमध्येच, आणि मग रात्री 9 वाजता गाडी आपली ट्रेन परत, आणि मग ती डायरेक्ट सकाळी आपल्या घरी पोचवेल. सो चला आता निघूयात. रेडी वगैरे तयारी वगैरे झालेली इथं, तर सगळ्या आपल्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात आलो. जरत बोला. आम्ही महालक्ष्मी मंदिरात आलो. दर्शन मस्त झालं आणि भरपूर गर्दी आहे आणि मार्केटमध्ये पण गर्दी आहे. आणि नाश्ता करून आम्हाला एवढी भूक लागलेली का कुठे जायचं काय झालं. आणि नेमकी नशिबात आम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरात योगाने आमच्या ताईंचं हे थालीपीठ आणि आपटे हा प्रकार आम्हाला झाला. म्हणजे एकदम टेस्ट लागला, मस्त लागला, एकदम छान. आमचे घरचे पण खूप झाले. आणि म्हणजे प्रवास आणि खाणं पिणं नाश्ता एकदम मस्त. म्हणजे आपला महाराष्ट्र ते महाराष्ट्र खरोखर. आणि शेवट महाराष्ट्राची खाण्याची चव बोलतात ना, महाराष्ट्रात खाण्याची चव हेच मेन आहे घरगुती. एकदम मस्त नाश्ता झाला आपला. आता दिवसाची सुरुवात काय बघा, दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली आपली आप्यांमुळे. एकदम वातावरण फ्रेश आणि गर्दी पण आज रविवार हो. असल्यामुळे आज खूप आणि ऊन पण नाही, आता थंड वातावरण आहे मस्त. मस्त झालेला. हो, काल पण दर्शन मस्त झालं. आता आपण इथं आलोय बापूंचा चहा प्यायला. एक नंबर नाश्ता झाला आणि चहा पण चांगला आहे. बापूंचा चाय फ्रेश आहे. तर इथे गर्दी आहे. चहा पिणार बापूंचा चाय. हे आमचे बापूंचा चहा. आम्ही म्हणजे इथे आलो का आम्ही नेहमी इथे येतो बापूंचा चहा म्हणून. हा खूप असा म्हणजे टेस्टी आणि कधी लोक आम्ही आणि महाराष्ट्री लोक पण आम्ही बापूंचा चहा. तर ते नंतरच दाखवेल. ते नंतर मी गेलो नव्हते आतमध्ये. काय बघित दिसत नाही झाली आपल्या ओळखात. आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन केलं आणि ज्योतिबाच्या मंदिरात इथे आलेलो आहे दर्शन घ्यायला. आणि आम्हाला दर्शन खूप छान भेटले. दर्शन खूप सुंदर आणि आनंद झालेले आहे. आज एवढी रविवार असताना एवढी गर्दी आहे. बघा किती गर्दी आणि किती म्हणतात ज्योतिबाच्या नावानं सांग मला. जय मल्हार.
गाईस तर आत्ता आपण आलोय चिन्मय गणपतीला. समोर आहे, झूम नव्हत्या या मोडमध्ये. चला आता जाऊन दाखवूया, थोडं बघूया. आता आम्ही ज्योतिबाचं दर्शन केलं आहे. बघा बघा, सगळे ज्योतिबाचं दर्शन करून मस्त प्रसन्न वाटतं. आणि दर्शन पण मस्त झालं. मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे गणपती बाप्पा मोरया अरे नाही हो मूर्ती. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. ही शांत तू म्हशीची. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. अरे बाप्पा मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. अरे मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती एलर्जी घेतो एलर्जी. बोला ना छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी अरे अरे महादेव. मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. गाईस एकदम सुंदर मूर्ती आहे. थांबा जवळ दाखवतो. गाईस तर हे आपण आता लांबून बघितलं. आता आपण जवळ जाऊन बघूया. जाम उंच आणि भारी अशी मूर्ती आहे. एक नंबर सुंदर. हे बघा. आता इकडं चाललोय दर्शनाला. ओके गाईस तर बघू शकता इथं बाप्पा आहे आपला मस्त. आणि फायनली सगळं इकडचं पण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. मॉम आता कुठं चाललंय? नाही तर आता आपण जाणार आहोत नरसोबाच्या वाडीला. तर तिकडं मस्त दर्शन वगैरे घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत शाहू पॅलेस. तिकडं भरपूर मस्त मजा येणार आहे. ॲक्च्युली आम्ही जवळजवळ भरपूर वर्ष आली, आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत. तेव्हा असे डब्बे ते बटनवाले मोबाईल होते तेव्हा पण इथं चालतो बाप्पाच्या इथं. तेव्हा पण फोटो वगैरे काढलेले. पण तेव्हा कसे चांगले मोबाईल नव्हते आपल्याकडं, ते बटनांचे होते लावा वगैरे. आणि शाहू पॅलेसला पण गेलो आधी तेव्हा. आणि तेव्हा तर मी लहान होतो एकदम, म्हणजे जवळजवळ 5वी 6वीलाच ना, 4थी 5वीला किंवा 5वी 6वी 7वीला. पण आता आलं तर बरं वाटतं जरा. ब्लॉग वगैरे पण बनतं आपला. हे बघा हे सगळे तिकडे आहेत. हे बघा हे सगळे इकडे आहेत. चला आता लेट पण होतोय, गाडी पण आहे समोरच. निघूया पटापट पुढे. गाईस तर आता आपण नागनाथच्या मंदिरला आलोय आणि नरसोबाच्या वाडीला थोड्या वेळाने जाऊ. काय का कारण की जरा लाईन शेजत नेतील, तो आपण नरसोबाच्या वाडीला थोड्या वेळाने जाऊ. काय बोलता?
इकडं आता आम्ही तिकडून जाऊन आलो. आता इकडे कुठून? आलो क्षेत्र नाग आता गणपती मंदिरच्या इथून जाणार ना आपण. गणपती मंदिरातून जाऊन आलो आम्ही. जरा फोटोशूट चालू आहे. मस्त व्यवस्थित दर्शन आहे. आता आम्ही चाललो आता. इकडचा पहिला गेट. चला आता आतमध्ये जाऊ. ओके गाईस, तर इथं आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं. आणि हे बघा इथं तिकडं असे रांग वगैरे लावले जेवण ताट वगैरे घेऊनची. आणि तिकडं आतमध्ये जेवण वाढतात. आणि ह्या साईडला आपण ताटं वगैरे अशी धुवायची वगैरे असं. बोला. इथे हा खूप स्थान जो आहे नाग, कधी आपण बघितले. भरपूर इथे लोक येतात बघा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. स्वतः ताटं घेऊन स्वतः धुतात स्वतः. आणि ग्लास नाही तरी ताटात पाणी पितात. हे वैशिष्ट्य आहे. अखंड पाणी आहे. बघा किती हा शुद्ध पाणी आणि पवित्र पाणी तर पिया. ह्या टाकीने येतो तिकडे. एक नंबर. बघा ही वेगळीच मजा असते. असं पाणी पिणं आणि बिस्लरी पिणं खूप फरक आहे. याची जी चव आहे हे जे याचा पुण्यच वेगळं आहे. आणि भाग्य लागतं. भाग्य लागतं. पाणी काय पैशाने बिस्लरी भेटते, पण हा पाणी पिणं पुण्याचं भाग्याचं काम आहे. वैशिष्ट्य म्हणजे. आणि लापसी पण मस्त होती. जेवण पण महाप्रसाद. काय काय होतं सांगा जरा. लापसी होती आणि भात आणि त्याच्यावर जी आमटी होती ती पण टेस्टी. पण लापसी एक नंबर. मी तर 2 वेळा घेतली बाबा. मी नाही लागलो कारण मला आवडली. महाप्रसाद मी 2 वेळा गेलो घ्यायला. नागनाथ महाराज की जय. ओके गाईस, तर हे बघा हे सगळे इकडे आहेत. आणि जितू बघा इथं आले. इथे आम्ही देवस्थान नागदेवता म्हणून जागृत देवस्थान आहे. हो आणि बोला ना. जागृत देवस्थान आहे नागदेवता. आम्ही हा. आता दर्शन घेतलं. महाप्रसाद पण घेतला. महाप्रसाद खूप सुंदर होता. छान होता. एकदम मस्त. एकदम 2 वेळा जेवण घेतलं. भात प्रसाद शिस्त पण भरपूर मस्त आहे. हो आणि म्हणजे पण- ते हे चांगली पद्धत आहे का आम्ही- बा त्या ताटात जेवण ती ताटात धुणार वगैरे आणि त्याच ताटात पाणी वगैरे. काही नाही, गर्दी नाही, गोंधळ नाही, काय नाही, मस्त एकदम म्हणजे. पण आम्ही आतमध्ये देवस्थानामध्ये गेल्यावर आम्हाला अशी माहिती मिळाली का 750 वर्षापूर्वीचं हा देवस्थान आहे. 750 वर्षापूर्वीचं स्थान आहे. हा स्वयंभू आहे आणि जागृत देवस्थान आहे. इथली माहिती अशी मिळाली की थांबा इकडे. हा जे नागदेवता आहे ते ज्याच्या नशिबात आहे, जो खरोखरच भक्त आहे त्यांना ते दिसतं, प्रकट होतो. हो आणि मग ते प्रसन्न होतात त्यांना. आणि म्हणजे खूप लोकांना दिसलेलं आहे आणि चांगला योग आहे. आणि स्वयंभू 750 वर्ष स्वयंभू नागदेवता आहे. जागृत देवस्थान आहे. दिवसाला पण पाहतो, कोणाच्या नशिबात त्याला दिसतो आणि त्याचे भाग्य उजळून जातो. अख्ख्या घरच्या पिढी त्याचे भाग्य सगळी पिढी न पिढी त्याच्या. कुठं आलंय? आता आपण आलो नरसिंहवाडीला. त्याला नरसोबाची वाडी पण बोलतात. आता तिथे आपण दर्शन घेऊ. चला. संगम आहे. ही कृष्णा नदी आहे आणि पुढे थोडासा संगम आहे. पंचगंगा नदी या कृष्णा नदीला भेटते. अच्छा अच्छा. संत वाहते कृष्णामाई. इथे आपलं
नदीच्या त्या पलीकडे आहे ना एक मंदिर आहे घेवड्याच्या वेळ, पण आपण तिथे आता वेळाभावी जाऊ शकत नाही. हो आता आपण एकदम दर्शन घेऊ. चालेल. नदीमध्ये मगरी आहेत त्यामुळे, आणि नदीमध्ये मगरी आहेत त्यामुळे आतमध्ये जायचं नाही जास्त. हो मगरे आहेत आतमध्ये. त्यामुळे इथून लांबूनच दर्शन घेऊ. चला गाईस आता दर्शन घेऊ आपण. ओके गाईस, तर चला आता आपला नरसिंहवाडीचा दर्शन वगैरे पण सगळं झालेलं आहे आणि आपण आता चाललो आहे छत्रपती शाहू महाराज यांचा पॅलेस बघायला. तर चला लेट्स गो. ओके गाईस, तर आता आपण फायनली पोचलो आहे छत्रपती शाहूजी महाराजांच्या पॅलेसला आणि आपल्या समोर आहे. थांबत दाखवतो. हा बघा, एक नंबर. आम्ही आता सगळे इथे ज्योतिबाचं पण स्थान सगळे फिरून आलो. आता मस्त दर्शन झालं, व्यवस्थित झाला. आणि मध्ये एक स्थान होतं गणपतीचं, ते पण केलं. आणि नागराजाचं शंकरांचं हे पण स्थान होतं, ते पण बघितलं. आणि आता इथे आम्ही कोल्हापूरला शाहू महाराजांचं हे ते शाहू महाराजांचा पॅलेस इथे आलेलो. इथे आम्ही सगळे आलो आणि एवढा बघा किती छान आहे आणि किती लोक आहेत. मस्त एकदम म्हणजे एकदम फ्रेश आहे. वाजले किती तरी पण होऊन नाही, पण एकदम सगळी लोक आणि बघण्यासारखं. आता आम्ही आतमध्ये जाणार आहेत. हो सगळे आमचे मित्र, नातेवाईक मित्र, माझे मित्र, सगळे मित्र सगळे बरोबरच आम्ही आणि सगळे एन्जॉय, आता फुल एन्जॉय. आणि काय सीन कसं आहे की आतमध्ये शूट करायची परवानगी भेटेल का हे माहीत नाही. नाही कदाचित मोबाईल ते जप्त पण करतील किंवा आपल्याला सांगतील बाबा शूट नका करू. म्हणून जर बघायला भेटलं तर नशीब चांगलं आहे, नाहीतर खाऊ द्या. चला तर आतमध्ये जाऊ. तिकीट वगैरे घेतलेले आहेत आपण. चला चला चला. ओके गाईस, तर आता आम्ही गेलो आतमध्ये शाहू पॅलेसला. एकदम मस्त, भरपूर भारी वाटला. म्हणजे असं वाटत होतं का बाबा आपण त्या काळात गेलो का. बघा असं वाटत होतं आपण त्या काळात गेलो. ते प्राणी एकदम असं वाटत होतं आपल्याकडे बघतायत, डायरेक्ट अंगावर येतील. मस्त सगळं होतं. तुम्हाला कसं वाटलं? ते गेलं आतमध्ये गेल्यावर ते बघून माझ्या अंगाला ते शहरच उतरलं. हो म्हणजे आपोआप माझे केस उभे राहिले, काटच अंगावर आला. कारण असं ते प्राणी उभे म्हणजे अजून पण असं वाटतं का खरोखर ते प्राणी अजून पण समोर उभे आहेत आमच्या. आणि तेव्हाच्या काळामध्ये कसं काय बोलू, एका प्राण्यासमोर उभं राहणं म्हणजे खाऊ आहे का. एवढे मोठे डेअरिंग करायचे, मारायचे, शिकार करायचे. हो शिकार करायचे. आणि ते हत्यार बघून तर मी तर हैराण झालो की हा, त्या बंदुकी, तलवार कशी काय उचलायचे ते. तेव्हा ते ताकद असायची ना जेवणामध्ये, त्या वातावरणामध्ये त्यांची व्यायाम, सगळ्यांच्या शक्ती होती. मस्त आम्हाला खूप आश्चर्य होतं. अजून कधी साहित्य इकडे आहे आणि सगळं या काळामध्ये पुढच्या पिढींना माहिती पाहिजे शाहू महाराज कोण होते. हो, संभाजी महाराज, शिवाजी छत्रपती शाहूजी महाराज, छत्रपती संभाजी सगळ्या महाराज, पिढ्या घोरपड घालणे, पवा घालणे, सगळं घाडगे घालणे, सगळं माहिती पाहिजे. पोरांना आजकालच्या पिढीला माहिती पाहिजे. असे म्युझियमला लोकांना इथे आणले पाहिजे, दाखवले पाहिजे. शाळेची पिकनिक ट्रिप आली पाहिजे. हो, तेव्हा पोरांना अशा पिढीला माहिती होईल तर काय शाहू महाराज कोण होते, छत्रपती महाराज कोण होते, संभाजी महाराज कोण होते. आता बोला. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहूजी, छत्रपती शाहूजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, गोविंदा गोविंदा, गणपती बाप्पा मोरया, छावा. आणि गाईस, पॅलेसच्या जस्ट समोर आपल्याला इथं हरणं बघायला भेटतात. तुम्हाला दाखवतोच मी. त्यांना तिथे खायला घातलंय ना, म्हणून ते सगळे एकत्र झाले.
बघायसाठी लोकांना त्यांना तिथे खायला घालून ठेवलेलं आहे, म्हणजे तिथेच राहतील सगळे. हो काय तिथे शामरुग आहे. मोर दिसला मोर आय थिंक तुम्हाला दिसत सगळं ही जाम वरती कॅमेरा पकडला. हा बघा. आणि आय थिंक इथं मोर पण आहे. तर चला आता मोर जाऊन बघूया. आणि बघा हे अशा पिंजरा वगैरे लावलेत ना, त्या वरतून असं मला हात वगैरे करून शूट करायला लागतोय. तर एवढी आपली हाईट तर नाही आणि ट्रायपॉड पण आपल्या घरी आहे, म्हणून सगळं दिसत नाही. आला तर आला टाकीन. हे बघा इथं मोर. हा बघा वरतून ट्राय करू आहे. जर दिसत असेल तर बघा. ओके गाईस, तर मागं कोल्हापूर स्टेशन आणि फायनली आपण पोचलो आहे कोल्हापूर स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. आणि आता इथून आपल्याला निघायचं आपल्या घरी कल्याण भिवंडी. सो भरपूर मजा येईल. सो भरपूर मजा आली त्या ट्रिपला. तिरुपती, बालाजी मंदिर, कोल्हापूर, महालक्ष्मी मस्त एन्जॉय केला. सगळं आता एकत्र येतात. इथं आपल्या बॅगा वगैरे काढलेल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे जितोकाने आप्पा अजून येतात. जे आलेत ते हे बघा इथं जितोका आहेत, इकडं आप्पा आहेत आणि बाकी सगळे तिकडून येतात. तिकडं एका गाडीत 3 जण, तसे 3 गाड्या केल्या त्या. निघायचं तर ट्रेन आली आहे. तर चला आम्ही ट्रेनमध्ये बसतो. बघा ओके गाईज, फायनली आपण पोचलो होता कल्याणला. आणि नशीब आणि ओके गाईज, तर बघू शकता इथं 7:25 झालेत आणि फायनली घरी पोचलो आहे. बरं वाटलं जरा आणि भरपूर मजा आली या ट्रिपला. मस्त एन्जॉय केला. आणि हा गाईज, आपल्याला आता 2 दिवसात परत बाहेर जायचं आहे. म्हणजेच आता 2 दिवसानंतर म्हणजे आता तारीख आहे 28 आणि 30 तारखेला आपल्याला जायचं आहे डोंबिवलीला. सो डोंबिवली जायचं रिझन म्हणजे 1 तारखेला लगेच पुढच्या दिवशी 1 तारखेला आपल्याला गावाला जायचं आहे. मग पहिले डोंबिवलीला जाईन. ओम, मी, ओमचे मित्र आम्ही सगळे मस्तपैकी गावाला जाणार आहे. गावाला जायचं रिझन म्हणजे तिकडं एक मामा आहे, त्याची हळद लग्न सगळं तो प्रोग्राम आहे. आणि 1 वर्षातनं आपण 1-2 जातो गावाला किंवा 3-4 वेळात जातो. जास्त जायला भेटत नाही. तर सो ते भरपूर सारे ब्लॉग येणार आहेत, त्याची वाट तुम्ही पाहत असाल. सो असा सपोर्ट देत राहा आणि ह्या ब्लॉगला भरपूर शेअर करा. कारण की हे जेवढे ब्लॉग बनत आहेत ना आता तिरुपतीचे आपण, ते भरपूर मेहनत केली. कारण की एक पण ब्लॉग अपलोड नाही आला अजून. तर एडिट वगैरे झालेले आहेत. बाकी आत्तासाठी एवढंच. कारण की सकाळी पहाटे 7:30 वाजलेत आणि मला लेच हो. सो चला या ब्लॉगला मी ते स्क्रीन करतो. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, त्या ब्लॉगला तसेच शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.